ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत आज मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला। सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार वाद रंगला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब होईपर्यंत पोहोचले। महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत तहकूब प्रस्ताव मांडण्यात आला। यावर सर्वांनी सहमती दर्शवली। मात्र त्यानंतर वातावरण अचानक तापले। भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नारी शक्ती वंदन विषयावरती विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला। हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवण्यात आला नाही असा आरोप करत भाजपाचे नगरसेवक आणि नगरसेविका आक्रमक झाले। त्यांनी सभागृहाबाहेर येत निषेध व्यक्त केला। या पार्श्वभूमीवरती शिंदे शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजपावरती जोरदार टीका केली आहे। तहकुबीच्या संवेदनशील विषयावरती राजकारण करू नये असं सांगत त्यांनी भाजपाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सभागृह तहकूब झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये तीव्र वादावादी झाली। एकत्र सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील मतभेद उघडपणे समोर आल्याने ठाणे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे। भाजपा नगरसेवक भरत चव्हाण, भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे, शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या आहेत। या घटनेमुळे आगामी काळात ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर नारी शक्ती विधेयक जो केंद्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व टीमनी जो मांडला होता, 33% ज्या महिलांना आरक्षण दिलं पाहिजे। आज बघायला गेलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माई रमाई असो, महात्मा फुले ज्योतिबा सावित्रीताई असो, यांनी जे जगाला देशाला दिशा दाखवण्याचं काम करत असताना आज तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब घेऊन चालले होते। आज आपण बघितलं असेल त्या संदर्भात आम्ही सभा तहकूब व्हावा म्हणून आम्ही पत्र दिलं की आज जो एवढा मोठा विषय जो आहे, ज्या विषयावर देशामध्ये महिला जागृत झाल्या, सर्व गोष्टीला विरोध चालू झाला आहे। आज फक्त काँग्रेस आणि जे पक्ष आहे त्यांनी जो विरोध केला, त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की महिला भगिनी चूल आणि मुळापर्यंतच राहिली पाहिजे, ती स्वतः सक्षम झाली नाही पाहिजे। त्या दृष्टिकोनातील आमच्या सर्व महिला, भारतीय जनता पार्टीचे आमचे उपमहापौर असो, आमचे गटनेते असो, यांच्या माध्यमातून आम्ही हे सभा तहकुबाचं पत्र दिलं की जे घटना केंद्राच्या याच्यामध्ये झालेली आहे ती तहकूब करावी। एक साहेबाला आम्हाला वाढदिवसाचा काय विषय नाही की वाढदिवस झाला, वाढदिवसाचा तुम्ही बनवू शकता। मग त्या धर्तीवर एवढा मोठा जो महिलांवर जो अन्याय झाला आहे, जी हत्या करण्याचा प्रयत्न केला, त्या संदर्भात आम्ही सभा तहकुबाचं पत्र दिलं। त्या संदर्भात सचिवांनी आणि त्या प्रशासनाने तो पत्र घेतलं नाही, वाचलं बी नाही। आम्ही म्हणलो की वाचून दाखवा आणि त्या संदर्भात आमच्या महिलांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा निषेध प्रशासनाच्या विरोधात केला। मग त्यांचं तेच आहे ना की महिलांवर अत्याचार कसे होतील ह्या संदर्भात त्या लोकांच्या, आज तुम्ही बघितलं आमचे प्रधानमंत्री असो या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असो, आज गुन्हे उघडीच येतात। पहिले गुन्हे उघडीच नव्हते, पोलिस डावळलं जायचं, पण आता एक गुन्हा जर महिला कुठली गेली तर त्या महिलाचं ती केस नोंदवून घेतली जाते। आणि ते एक सक्षमीकरण आमचे मुख्यमंत्री असो, आमचे उपमुख्यमंत्री असो, यांच्या माध्यमातून ह्या सक्षमीकरण झाल्याचं काम दिसून येतं। आणि आज तुम्हाला बघितलं, उद्या आमचं 4 वाजता आमच्या सर्व महिलांच्या बघितलं, आमचे लाडके मुख्यमंत्री सर्व पक्षाचे आमचे जी लोक आहेत त्यांनी आमचा एक निषेध म्हणून मला वाटतं वर्ली ते जांभोरीपर्यंत रॅली निषेधची महिला आक्रोशचा हे काढलेलं आहे, निषेध मोर्चा काढला आहे। त्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवकाचे आम्ही सर्व लोक त्या भागी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व असणार आहेत। गेले काही दिवस आपण बघतोय पूर्ण देशात एकच विषय गाजतोय, तो म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम। आणि आपण जर बघितलं संसदेची चर्चा आपण ऐकली असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे फक्त महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत नाहीत, तर प्रत्येक वेळी ते महिलांसाठी मोठे डिसिजन घेत असतात। आणि त्यातलाच हा एक भाग होता की महिलांना 33% आरक्षण मिळावं की जेणेकरून महिला खासदार आणि महिला आमदार यांची संख्या वाढेल, महिलांना प्रशासनाच्या कारभारात आणि डिसिजन मेकिंगमध्ये त्यांचा सहभाग वाढेल, या उद्देशानेच हे अधिनियम आणलं गेलं होतं। पण विरोधकांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे, कारण विरोधक फक्त महिलांबद्दल बोलतात, पण जेव्हा महिलांना खरंच काही महिलांसाठी करण्याची वेळ येते तेव्हा ते कसे पाठीशी जातात हे आपण सगळ्यांनीच बघितलं, पूर्ण देशाने बघितलं। आणि महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचं काम हे विरोधी पक्षांनी केलेलं आहे, त्याचा आम्ही सगळेजण महिला म्हणून तर निषेध करतोच। आणि या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या महिलांना देखील भेटलो आणि त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की या अधिनियमाला आमचा पाठिंबा आहे की जेणेकरून सत्तेमध्ये
प्रशासनाच्या कामकाजामध्ये महिलांचा टक्का वाढणार होता, महिलांचा सहभाग वाढणार होता. पण याला विरोध करून विरोधकांनी आपलं खरं रूप दाखवलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि आज तेच निषेधपत्र आमचे नगरसेवक आहेत, आमचे सहकारी भरतजी चव्हाण यांनी ह्याच निषेधाबद्दलचं एक पत्र आजच्या महासभेमध्ये दिलं होतं. आणि परत तोच विषय आहे की आम्ही फक्त तेच म्हटलं की ते निषेधाचं पत्र वाचून दाखवा, कारण अख्ख्या देशामध्ये जो विषय चालू आहे ते आपल्या महापालिकेत वाचणं हे गरजेचं होतं, पण ते पत्र आज काही वाचण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे या गोष्टीचा देखील आम्ही सगळ्या मिळून आज निषेध करतो. तुम्ही बघितलं असेल की आजची सभा तौकुबी ही आशा भोसले यांच्या निधनानंतर एक दुखवटा म्हणून केली होती. दुखवटाच्या ठरावाच्या ह्याच्यामध्ये निषेधाचा ठराव होत नाही आहे. त्यांना सभाशास्त्र आणि याची शिकण्याची गरज आहे. आणि जेव्हा सभागृहात झालं त्या टायमालाही त्यांचा असा आक्षेप होता की सन्माननीय आयुक्त साहेबांचा आज जन्मदिवस होता आणि तुम्ही वाढदिवस कसा साजरा केला. तर त्यांनी सभाशास्त्र बघावं. त्यांनी सभा चालू होण्याच्या अगोदर आयुक्त साहेब जेव्हा आले तेव्हा नुसतं आयुक्त साहेबांचा वाढदिवस नाही, त्यांना फक्त बुके देण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून, आणि एक महापालिकेचा लोगोचा जो विषय होता त्याचं अनावरण झालं. त्यानंतर जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा सभा तहकुबी मांडल्यानंतर हा कुठलाही विषय झाला नाही. एखाद्या विषयावर एखादी तहकुबी मांडल्यावरती जी तहकुबी झाली त्याच विषयावर परत तहकुबी, दुसऱ्या विषयावर निषेध करून तहकुबी असं होत नाही आहे. त्यासाठी त्यांना वेगळी सभा घ्यायला लागेल. मला सर्व भरत चव्हाण हे आमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत. त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही काही प्रोटोकॉलचं आणि ह्याचं शिकून घ्या, तुम्ही समजून घ्या आणि त्याच्या चांगल्या पद्धतीने सभागृह कसं चालवता येईल ह्याचे तुम्हाला हे करता येईल. आणि नारी शक्तीच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल ठाणे शहर शिवसेना शाखेतर्फे, शिवसेनेतर्फे, ठाणे शहर शाखेतर्फे ठाण्यातच नाही तर शिवसेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात शिंदेसाहेबांच्या ह्याच्यातनं तर्फे मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलनं चालू आहेत. आणि जर असा विषय असता तर ह्या आंदोलनं करायला आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करतो आहे, ह्या सगळ्याचा निषेध करतो आहे. पण कुठल्याही गोष्टीत त्रुटी काढून फक्त निषेध करत राहायचं कुठल्याही गोष्टीत, ही त्यांना एक जुनी काय म्हणतात त्यांना त्यांची पद्धत एक सवय लागलेली आहे. कुठल्याही गोष्टीत खोट काढायची आणि फक्त भुई साप समजून भुईला धोपटत राहायचं, हा प्रकार त्यांनी बंद करावा. चांगल्या पद्धतीनं सभागृह चालत असताना सभागृहात ही त्यांची निषेध सूचना पुढच्या महासभेत, पुढची आता ही तहकूब महासभा आहे, पुढच्या याच्यात मांडता आली असती, त्यांना मांडता येणार आहे. पण ते न करता फक्त निषेध करून वातावरण आणि प्रसिद्धी हव्यास काही गोष्टी करायच्या आहेत आणि टाळाव्यात, अशा मी त्यांना सूचना करेन.